गाडी दिसली लोक म्हणतील तू भाषण ठोकायला तुझी गाडी कुठे म्हणले टांग टांग जमणार नाही. पुरस्कार भेटला म्हणजे काय, पण एक गोष्ट सर्वांच्या वतीने एवढं सांगेल, हा पुरस्कार भेटला की माझ्या कार्यक्रमाची किंवा कार्याची सुरुवात असेल तर मी आवर्जून महाराष्ट्रातल्या तमाम लेखकांना सांगत असतो, बाळांनो काही हार बाकी है काही जीत बाकी है, कई हार बाकी है कई जीत बाकी है, मेरे जिंदगी का कई सार बाकी है, यहाँ से कर ली है मैंने मेरी जिंदगी की शुरुआत, ये तो किताब का एक पन्ना था अभी तो पूरी किताब बाकी है, अभी तो पूरी किताब बाकी है. जीवनात भरपूर काय करायचे. ताईला एक लहान भाऊ म्हणून विनंती करतो की तुमच्या सेवा सदनमध्ये ज्याही लेकराला भविष्यात तुमच्याकडलं शिक्षण संपलंय, भविष्यात त्याला स्पर्धा परीक्षेमध्ये यायचंय, तर त्यांचा एक मोठा भाऊ म्हणून त्याचं खाणं पिणं राहणं नोकरी लागेपर्यंत मोफत करेल हाही शब्द इथून द्यायचा. माझा नंबर आहे, डायरेक्ट कॉल करायचा. माझ्या इथं काही हिंगोली जिल्ह्यातले पोरं येतात, आपला स्वभाव सक्त आहे, त्यामुळे काही लोकांना पटत नसेल तर मी आवर्जून सांगितलं 10% लोक तुम्हाला नाव बोटं ठेवतात, त्याचा विचार करून आपल्या कामात बदल करायचा नाही. पण मायबाप या नात्यानं लेकराला एक शिकवा, हा विचार मंच पहा. हा विचार मंच पाहत असताना विचार मंचावर बॅनर आहे, बॅनरवर तुम्हाला लोकप्रतिनिधींचे फोटो दिसतील. म्हणून बाप या नात्यानं माय या नात्यानं आपल्या लेकराला एकच शिकवा, बाळा जगातला कुठलाही विचार मंच असेल, जगातलं कुठलंही व्यासपीठ असेल तर त्या व्यासपीठावर बसायला पहिल्यांदा आपल्या हातात सत्ता लागते. जोपर्यंत बॅनरवरले फोटो आहेत तोपर्यंत आपल्या हातात सत्ता येणार नाही, कार्यक्रम यायचाच असणार, तोपर्यंत सत्ता आपल्या हातात येणार नाही. म्हणजे कुठल्याही स्टेजवर बसायचं असेल, कुठल्याही विचार मंचावर बसायचं असेल तर आपल्या हातात सत्ता लागते, सत्ता आपल्या हातात येणार नाही. माईना बापानं लेकरासोबत जेवण करताना पुन्हा सांगा, बाळा विचार मंचावर बसायला आपल्याला सत्ता लागते, सत्ता आपल्या हातात येणार नाही. दुसरी गोष्ट, विचार मंचावर बसायचं असेल तर मालमत्ता लागते. आपलं रेतीचं टिपण नाही, आपली ब्लॅक रेती चलत नाही, आपण धाकधूक धाकून पैसा कमवू शकत नाही. म्हणून माय बापानं लेकराला दुसरी एक गोष्ट सांगायची, बाळा भारतातल्या कुठल्याही स्टेजवर विचार मंचावर जायचं असेल तर पहिल्यांदा सत्ता लागते, आपल्या हातात सत्ता नसेल तर मालमत्ता लागते. पण माईनं बापानं लेकराच्या डोळ्यात पाहून एक गोष्ट त्याला शिकवायची, बाळा भारतातल्या कुठल्याही स्टेजवर तुला जायचं असेल तुझ्याकडे सत्ता नसो मालमत्ता नसो, पण बुद्धिमत्ता असेल तर भारतातल्या कुठल्याही स्टेजवर तुला जाता येते. त्याचं आदर्श उदाहरण महाबाप आमदार नाही, खासदार नाही, काहीच नाही. विठ्ठल कांगणे महाराष्ट्रातल्या कुठल्याही स्टेजवर एंट्री झाल्यावर आपल्याला एक खुर्ची बाहेर ठेवावी लागते. त्याचं कारण फक्त बुद्धिमत्ता आहे. पण आपल्या मायबापाचं काम आहे पहिल्यांदा लेकराची बुद्धिमत्ता प्रगल्भ करायचं काम करा. पण काय होतं माहितीये का, दुखायला म्हशीचं इंजेक्शन वगैरे नको. ह्या महाराष्ट्रात केवळ भाषणानं बोलवच्चन परिवर्तन होत नाहीये. ज्या लेकरानं बापाची फाटलेली बनेल पाहिले, ज्या लेकरानं माईच्या साडीचे 2 जोडं पाहिले, ज्यानं बापाच्या घरावरले पत्र पाहिले, बापानं बांधलेलं घर पाहिलं, त्या इटावर कुठं तरी प्लास्टर आला नाही, बापानं मोठ्या बहिणीच्या कर्जासाठी वारंवार इकडं तिकडं लग्न करताना पाहिलं, त्या पोराला महाराष्ट्रातल्या कुठल्या वक्त्याच्या भाषणाची गरज नाही. त्यानं आपला बाप पाहावा, आपली महाबाई नीट छक मारावी. इथं बसलो तर आपण येणाऱ्या काळात 7वा वर्धापन दिन असेल, तो वर्धापन दिन ताई आपल्याला दुसऱ्या कार्यक्रम ठेवावा लागेल. सध्या करता पुढच्या वर्षी जास्त असेल. इच्छा आहे की आपल्या हाताने 21वा वर्धापन दिन व्हावा, तो थाटामाटात व्हावा आणि गोरगरिबांच्या लेकरांना न्याय मिळावा. पण विनंती आहे मायबापांना की येणाऱ्या काळात जर परिवर्तन करायचं असेल एकच काम करा, आपल्या युवकांच्या हातात काय चालू आहे पहा. काल परवा मला एकाने मेसेज केला, सर मी डिप्रेशन मध्ये मला जीव देवा वाटायला. म्हटलं ताण घेऊ नको, तू मेला, तू काय समाज सुधारक विचारवंत नाही, तुझ्या जयंत्या पुण्यतिथ्या करायला. अरे दलिंदरा दुसऱ्या राज्याचा आहे वडापावचा गाडा टाक, दुसऱ्या राज्याचा आहे चहाची टपरी टाक. तिकडे बिहारचे युपीचे लोक आपल्या इथून सिमेंट काँक्रीटचं काम करायले, डांबरचं काम करायले, काही नळं फिट करायले. मग तुला काय रोग आला आणि तरी तुला एवढं होऊन मला वाटलंच तर औषध मी देतो. आणि तुला वाटलं उशिरा मारायचंय, मुंग्या मारायचा खडू सगळं, पण तू मेलेला बरा. अरे जिंदगीच्या आव्हानं स्वीकारता आले पाहिजे. आपल्या लेकराला ते शिकवा. पहिलं एकच काम आहे सध्या वानखेडे सर चालू काय माहितीये का, सध्या प्रत्येक वर्ग त्याला वाटते मी व्हायरल व्हावं, मी काहीतरी आगळं वेगळं करावं. या ठिकाणी आवर्जून सांगेल मायबापांना की पोरांना रील स्टार होऊ देऊ नका, पोरांना रिअल स्टार व्हायचं शिकवा. रील स्टार होऊ नका, रिअल स्टार व्हायचं शिकवा.
आपण एखादी रील टाकल्याच्या नंतर समाजात काय परिवर्तन होतंय, समाजाच्या ते ध्येय धोरणासाठी चांगलं आहे का, आपण जे बोलतो ते समाजाच्या हितासाठी आहे का, तसा रील काढा. आणि तुम्हालाही विनंती आहे, रात्री लोकांच्या वया झूम करून घरात परिवर्तन करण्याचा प्रयत्न करू नका. पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणल्यावर रस्त्यात चालणारी बाई ही संधी नाही, तर ती जबाबदारी म्हणून मानता आलं पाहिजे. तिच्याकडे आदरानं मान झुकली पाहिजे, तिच्यामध्ये स्वतःची माय दिसली पाहिजे, तिच्यामध्ये स्वतःची बहीण दिसली पाहिजे. तेव्हा कुठतरी परिवर्तन होतंय. आणि याच्यातूनही सांगतो मी, प्रत्येक भाषणात सांगतो की जर तुम्हाला वाटलं युवक घडावा, युवकांना काही आगळं वेगळं करावं, एकच काम करा, हप्त्यातून एकदा पोराला हाना. काहीच करू नका, त्याला शिकवा नका शिकवू, पण हप्त्यातून एकदा हाणाची गलती असो नसो पण माराच. आम्हाला शाळेत मास्तरांना मारलं, घरी सांगा मायबापांना मारलं, दुसऱ्या गलीत खेळायला गेलो, गलीतल्या लोकांना हाणलं. एवढे हाणल्यामुळे आम्ही ठीक आहे. तुमचं काम एकच आहे. आज वार आहे रविवार, उद्या चांगला वार आहे सोमवार, उद्यापासून कार्यक्रम चालू करा. दुपारी 2 बापाने इथून गेल्या पोरांना सांगायचं, बाळा तो टाइम ठरला, दुपारी 2